नमस्कार, मी आहे रिंकू. नागपूर सभेच्या मराठी बुलेटिनमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. चला तर मग सुरुवात करूया आजच्या काही महत्त्वाच्या निवडक बातम्यांना. कल्याणपूर्व कोळशीवाडी परिसरातील शाळा कॉलेज जवळील मोकळ्या मैदानावर काही तरुण खुलेआम नशा करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय. या धक्कादायक घटनेमुळे पालक आणि स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी उत्पन्न झाली आहे. कल्याण डोंबिवली डीसीपी अतुल झेंडे यांच्या नेतृत्वाखाली नशेबाजी विरोधात मोठी मोहीम राबविण्यात आली होती. मात्र सध्या कारवाई थंडावल्यानं पुन्हा नशेबाजी वाढत असल्याचे चित्र आहे. स्थानिक नागरिकांनी या प्रकरणात त्वरित कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे, कारण विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात असल्याचा इशारा देखील देण्यात येतो आहे. चोपडा पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार चोपडा चुंचाळे रस्त्यावर सापळा रचून मोटरसायकलस्वार गांजा नेणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. तपासणीत मोटरसायकलच्या मागील गोणीत प्लास्टिकच्या पिशवीत 10.5 किलो गांजा सापडली आहे. जप्त केलेल्या गांजा मोटरसायकलचा एकूण आर्थिक अंदाज 2,30,000 रुपये आहे. पोलिसांनी गुन्हा नोंदवून पुढील कारवाई सुरू केली आहे. या कारवाईत पोलीस निरीक्षक मधुकर साळवे, सहाय्यक पोलीस निरीक्षक एकनाथ भिसे, संतोष पारदी, निलेश वाघ व महेंद्र पाटील यांनी सहभाग घेतला. नागपूर तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 2 निष्पाप मुलींवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्या नराधमाला नागरिकांनी रंगेहात पकडून चांगलाच धडा शिकवलाय. सुरेश टाकलीकर नावाचा आरोपी चॉकलेट देण्याच्या बहाण्यानं 2 चिमुकल्यांना फसवून नेण्याचा प्रयत्न करत होता. मात्र त्याचवेळी मुलींच्या मोठ्या बहिणीने हा प्रकार पाहिला आणि आरडाओरड सुरू केली. त्यामुळे आरोपीने मुलींना सोडून पळ काढला. सायंकाळच्या सुमारास आरोपी दारूच्या नशेत परत आल्यानंतर संतप्त नागरिकांनी त्याला पकडले आणि घरासमोर झाडाला बांधून चांगला चोप दिला. नंतर आरोपीला पोलिसांच्या हवाली करण्यात आले. सध्या आरोपी विरुद्ध पोस्को कायदा आणि इतर संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून तहसील पोलीस अधिक तपास करीत आहे. नागपूर पाचपावली परिसरात पुन्हा एकदा जुन्या वैमनस्यातून हिंसक प्रकार घडलेला आहे. पहिला फाटा रंभाजी रोडवरील विजय मेडिकल समोर 15 दिवसांपूर्वी घडलेल्या वादाला पुन्हा उधाण आले. त्या वादाच्या रागातून एका आरोपीने तरुणावर चाकूने जीवघेणा हल्ला केला. घायल तरुणाला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच तहसील पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि काही वेळातच आरोपीला अटक करण्यात आली. सध्या पोलिसांनी आरोपींविरुद्ध भारतीय दंडविधानाची कलम 307 अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. नागपूरमध्ये आज एक मोठी राजकीय घडामोड घडली. सुषमा अंधारे आणि रोहिणी खडसे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत भाजप आमदार परिणय फुके यांच्या विरोधात आरोप करणाऱ्या प्रिया फुके यांना उघड पाठिंबा दिलाय. यावेळी दोघांनी स्पष्ट केलं की हा राजकीय मंच नसून एका बहिणीच्या अन्यायाविरोधात उभं राहण्याचा भावनिक निर्णय आहे. आम्ही राजकारणासाठी नाही आलो तर एका पीडितेला न्याय मिळावा यासाठी आलो आहेत, असं त्यांनी ठामपणे सांगितलं. त्यांनी सरकारकडे मागणी केली की जशी काही महिलांना लाडकी बहीण समजून तत्काळ मदत केली जाते तशीच तत्परता प्रिया फुकेसाठीही दाखवावी. महिला आयोगाच्या निष्क्रियतेवरही या पत्रकार परिषदेत प्रश्न उपस्थित करण्यात आले. महिला सुरक्षेच्या मुद्द्यावरही गंभीर चिंता व्यक्त करण्यात आली. आजच्या बातम्यांमध्ये एवढंच. आणखी ताज्या व विश्वासार्ह घडामोडींसाठी बघत रहा नागपूर समय. पुन्हा भेटू लवकरच. धन्यवाद.